निर्णय एकच आहे, सरकारी व्यवस्थेमध्ये बसणाऱ्या लोकांनी थोडा आपला अहंकार कमी करावा. त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला पाहिजे होती, यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, पेपर फुटीबद्दल ऍक्शन घ्यायला पाहिजे होतं. पण तुम्हाला बोलायला वेळ नाही, तुम्हाला आमदार खासदार कोणाला वेळ आहे, इतर पार्टीचे आमदार खासदार तुमच्या पार्टीत आणायला वेळ आहे. विद्यार्थी मरतात, विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होतो, विद्यार्थी दवाखान्यात ऍडमिट होतात, विद्यार्थी रक्तबंबाळ होतो, यावर तुम्ही एक शब्द देखील काढू शकत नाही. याचा अर्थ तुमची सांभाळण्याची ताकद तुमच्यात नाही. तुमच्यात एवढा अहंकार का? तुम्हाला ते खातं दिले, घराचा जबाबदार व्यक्ती या नात्याने घरातल्या लोकांची काळजी घेणे तुमचं काम आहे. शिक्षण खातं तुमच्याकडे आणि तुमच्याकडे 2 मिनिटं या विद्यार्थ्यांसोबत विचार करायला, विचारपूस करायला वेळ नसेल तर याचा अर्थ लायकी तुमची नाही. तुम्ही मनानं काय करायचं होतं, राजीनामा द्यायचा होता आणि पुन्हा मनानं ते स्वीकारायचं होतं. कारण आम्ही कोण तुम्हाला शपथ देणार आहे, आम्ही कोण तुमची खुर्ची खाली करणार आहे. पण तुम्ही एक बाबा एक उत्तरदायित्व आहे ना, त्याने या विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, त्याला आपण राजीनामा